हाय फ्रेंड, अभ्यास व्यवस्थित चालू असेल, जो तुमचा टार्गेट आहे त्यामध्ये पोचण्याची तयारी सुरू असेल, हो ना? जर आपण विचार केला का एक्झामला 2 आठवडे आहेत किंवा फक्त 2 मंथ आहे, तर या दिवसात आपण कशा पद्धतीने अभ्यास करायचा, कसे आपल्या झोपेवर नियंत्रण ठेवू शकतो, कसे स्वतःला मोटिवेशन ठेवण्यात आले पाहिजे, तर यात मी तुम्हाला सांगणार आहे. आता माझा वेळ आलेला आहे. पूर्ण दिवस आपला दिवस मोटिवेशन राहिला पाहिजे, असा आपण पॉझिटिव्ह विचार करून चालायला पाहिजे. कोणी व्यक्तीला रात्रीला अभ्यास करायला पाहिजे, म्हणजे कोणी व्यक्तीला रात्रीला अभ्यास करणे आवडते, तर कोणी व्यक्तीला दिवसानं अभ्यास करणे आवडते. मला तर दिवसानं अभ्यास करणं आवडते. कधी कधी पहाटेला मी जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करते. प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत वेगवेगळी असते. तर आता कोणी जर 5 घंटे अभ्यास करत आहे, तर कोणी आपल्यापेक्षाही जास्त अभ्यास करत असतात. जर 5 घंटे आपण जर अभ्यास केला, तर 5 घंटे खरंच आपण अभ्यास करतो का, असं आपण स्वतःच्या मनाला विचार करायचा. का मी प्रामाणिक अभ्यास करत आहे का, की फक्त मी नाटक करत आहे, फक्त वाचणं सुरू आहे का माझं, असं आपल्या स्वतःच्या मनाला विचार करत राहायचं आहे. जर कोणी 8 तास किंवा 12 तास अभ्यास करत आहे, किंवा त्यामध्ये त्याला तो अभ्यास 8 तास किंवा 12 तास अभ्यास करत आहे, तर खरंच त्याला 8 तास अभ्यास करत आहे, तर तो खरंच त्याच्या लक्षात राहत आहे का? जोही काही आपण रीडिंग केले, तो फक्त आपण पोपटसारखीच वाचत आहे का, याला काही अर्थ नाही. त्यासाठी आपण जर 8 घंटे अभ्यास करत आहे, त्या 8 घंट्या म्हणून आपल्याला 3 घंटे आपल्याला अभ्यासकडे लक्ष द्यायचं आहे, तोही प्रामाणिक. फक्त दुसरा कोणताही विचार करायचा नाही आहे, त्यामध्ये फक्त अभ्यासकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि बाकीचे 5 घंटे त्याच्यामधून 3 घंटे आपल्याला रिव्हिजन मारायचे. रिव्हिजन म्हणजे जे आधी वाचलेलं आहे त्या वाचलेल्यावर आपल्याला 3 घंट्यामध्ये रिव्हिजन मारायचे, जेणेकरून आपण जोही काही 1 महिन्यात या 15 दिवसामध्ये रीडिंग केले, ते लक्षात राहण्याकरिता आपल्याला रिव्हिजन करणे गरजेचे आहे. नाहीतर कोणी कोणी असे म्हणतात की ताई, मला लक्षातच नाही राहत, मी जेही काही रीडिंग केले ते माझं काहीच लक्षात नाही आहे, असा बोलण्याचा प्रसंग आलेला नको. त्याकरिता आपल्याला रिव्हिजन आणि फक्त रिव्हिजन प्लस प्रॅक्टिसवर लक्ष द्यायचं आहे. आपण रिव्हिजन प्रॅक्टिसवर लक्ष दिलं तर आपल्या जो 2 महिन्याचे जे आपण टार्गेट ठेवलं आहे, जोही आपल्याला काही आपण टार्गेट ठेवलं आहे की आपल्याला काय बनायचं आहे, त्या उद्देशासाठी आपल्याला 3 घंटे आपल्याला रिव्हिजन म्हणजे आपल्याला रीडिंग करायचं आहे, म्हणजे अभ्यास करायचा, आणि 3 घंटे या 4 या 5 तास घंटे आपल्याला रिव्हिजन प्लस प्रॅक्टिस करायचे आहे. प्रॅक्टिस म्हणजे आपल्याला मॅथ सॉल्व करायचं आहे, जेही काही रीडिंग केलं आहे त्यावर क्वेश्चन पत्रिका आहे त्या सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे. माझ्या काहीच लक्षात नाही राहत, हे प्रत्येकाची समस्या निर्माण झालेली आहे. म्हणतात ना, मागचा रस्ता सगळं सपाट, अशासारखी कहाणी नको. त्याकरिता आपल्याला आपल्या अभ्यासमध्ये रिव्हिजन आणि प्रॅक्टिस ॲड करायचं आहे. जर तुम्हाला दिवसामध्ये झोप घ्यायची आहे किंवा नाही घ्यायचं आहे, आपल्याला जर झोप घ्यायची, आपल्याला असं वाटते की आपली व्यवस्थित एनर्जी येतो, झोप घेतल्यावर आपल्याला व्यवस्थित लक्षात राहतो, म्हणजे कोणती गोष्ट लवकर लक्षात राहतो, तर झोप घेऊ शकतो. हे प्रत्येकाचा प्रसंग असतो. त्याकरिता पण सकाळी झोप घेतले तर आपल्याला रात्रीला जास्तच अभ्यास करणे गरजेचे आहे. तरी
पण स्वतः असे विचार करायचा आहे की आपल्याला 2 महिन्यात जर टार्गेट ठेवलेलं आहे, तर त्या टार्गेटकरिता आपल्याला 5 घंटे झोप घेणे गरजेचे आहे. कारण की आपला शरीर जर व्यवस्थित नसला, तर आपल्या अभ्यासावर आपण काही नियंत्रण करू शकत नाही. त्याकरिता आपल्याला 5 घंटे तरी झोप घेणे गरजेचे आहे. नंतर सकाळची रुटीन व्यवस्थित असणे गरजेचे आहे आणि सकाळीच उठायची अशी आपल्याला स्वतःला मनाला सांगायचे आहे. स्वतःला सवय लावायची आहे. जर आपण सकाळचे पहाटेले 4 ते 6 वाजतेपर्यंत जर आपण केला, तरी आपला सकाळचे 2 घंटे तरी आपले अभ्यास होत असते. त्याकरिता नंतर दुपारी 11 ते सुरुवात करायची अभ्यासला, तर 2 वाजतापर्यंत अभ्यास करायचा. नंतर रात्रीला 10 ते 12 वाजतापर्यंत अशा पद्धतीने आपल्या अभ्यासाची सुरुवात करायची. आणि उन्हाळ्यामध्ये असा मोसम आहे, तर प्रत्येक व्यक्तीला झोप येत असते, तर त्याकरिता प्रत्येक व्यक्तीने खानपानवर लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्याला हलके-फुलके खाणे गरजेचे आहे आणि भरपूर पाणी प्यायचे आहे आणि भरपूर ज्यूस प्यायचा आहे. आता प्रत्येक व्यक्तीचे फ्रूट्स हे कसं असते, महाग असल्यामुळे कोणी व्यक्ती घेऊ शकत नाही, तर त्याकरिता पाणीसुद्धा आपण पिऊ शकतो. भरपूर पाणी आपल्याला ज्यूस म्हणजे पाणी घेणं गरजेचे आहे. आणि आपल्याला सगळे जेवणामध्ये हेल्दी जेवण करायचे आहे. म्हणजे हेल्दी जेवण करायचे आहे. त्यामध्ये कसं आहे, वरण, भाजी, पोळी हे हलकं जेवण करायचं आहे. भरपूर पोटभर जेवण करायचं नाही. भरपूर पोटभर जेवण केलं तर आपल्याला लगेच झोप येते. त्याकरिता आपल्याला थोडासा कमी तरी जागा ठेवून आपल्याला झोप घेणे गरजेचे आहे. आणि आपली अशी तयारी ठेवायला पाहिजे की आपण खरंच त्या जॉब करत आहोत. मी मेहनत करत आहोत. मी मेहनत करत आहे ह्या जॉबसाठी आणि मी याच्यामध्ये खूप प्रयत्न करत आहे. आणि मैत्रिणींनो, कोणी अभ्यास करत असताना सोशल मीडियापासून आपल्याला दूर राहायचे आहे. स्वतःला दूर ठेवायचे आहे सोशल मीडियापासून. आता स्वतः अभ्यास करताना आपला मोबाईल तरी दूर ठेवण्याचा प्रयत्न करायचा. कोणाचे फोन अटेंड करण्याकरिता आपल्याला असा वेळ द्यायचा का मला ह्या अभ्यासाच्या वेळी कोणाचे फोन अटेंड करायचं नाही. स्वतःला मनाला ठामपणे सांगायचं आहे की मी 2 घंट्यानंतर मी अटेंड करीन, किंवा मला जर आळसपणा आला किंवा मला बोर वाटला तेव्हा मी दुसऱ्याचे फोन अटेंड करीन, किंवा मला काही सर्च करायचे आहे मी फक्त ते सर्च करीन किंवा तोच व्हिडिओ बघीन, किंवा काही गणिताच्या काही यूट्यूबमध्ये काही सर्च करायचं आहे तोच मी बघीन, नंतर मी तो मोबाईल दूर ठेवीन असा स्वतःला मनाला सांगायचे आहे. आणि सोशल मीडियापासून दूर ठेवायचे आहे. कोणाचे रिश्तेदाराच्या महत्त्वाचा फोन असला तर आपला फोन सायलेंटमधून कोणाचा अर्जंट फोन आलेला असेल तर आपल्याला थोडंसं नंतर त्यांना सांगायचं का बाबा तात्पुरता थोडंसं 10 मिनटं बोलायचं आणि तात्पुरता ते ठेवून द्यायचं, किंवा सायलेंट एअर मोडमध्ये ठेवलं तर चालते. अशा पद्धतीने आपल्याला अभ्यासामध्ये सातत्य ठेवायचे आहे. आणि जर आपल्याला असा विचार करायचा आहे की मला जॉब लागलेली आहे, मी त्याच्यामध्ये हमखास पूर्ण मेहनत करत आहे, मला व्यवस्थित जॉब मध्ये मी स्वतः तयारी करत आहे. मला कोणत्याही प्रकारची मी दुसऱ्याकडे लक्ष न देता मला जॉब मिळाली आहे तर मी त्यामध्ये हमखास पूर्ण लक्ष देत आहे, असा स्वतःच्या मनाला विचारायचं आहे ना स्वतःच्या मनाला सांगायचं आहे. तर चला, माझं जर